अमिताज टेस्टी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे भोगीच्या भाजीची रेसिपी। त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आपण इथे बघूया आपण काय काय घेतलं आहे। इथे आहे टोमॅटो, गाजर, फ्लॉवर, शेंगदाणे, वाटाणे, हरभरा, शेवग्याची शेंग, कांदा, पावटा, वांगे, बटाटे, तीळ, आलं लसूण पेस्ट आणि कांदा खोबऱ्याचं वाटण। सर्वप्रथम मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे। मोहरी आणि जिरे फोडणीला घातले आहेत। मोहरी जिरे तडतडल्यावर आपण इथे कांदा घालणार आहोत। बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। या कांद्याला छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यावर आपण यामध्ये आले लसूण पेस्ट घालणार आहोत। आले लसूण पेस्टला देखील आपण परतून घ्यायचा आहे। त्याचा रॉ स्मेल जाऊपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो देखील सॉफ्ट होऊपर्यंत परतून घ्यायचे आहे। तर यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, घरचा मसाला आणि धनेपूड घालायची आहे। तर यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि ह्याला देखील छान परतून घ्यायचं आहे तेल सुटूपर्यंत। त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत भाज्या। ते वांगे बटाटे घालून घेतले आहेत। नंतर इथे सर्व भाज्या आपण घालून घ्यायच्या आहेत। फ्लावर, वटाणा, हरभरे, गाजर, फ्रेंच बीन्स, पावटा, या सर्व भाज्या इथे घातल्या आहेत आणि ह्यांना मिक्स करून घेतलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे। तीळ घालून घ्यायचे आहेत। नंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। आणि भाजी मिक्स करून याला 10 ते 12 मिनिटापर्यंत चांगलं छान शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून। 10 ते 12 मिनिटांनंतर आपण पाहू शकता आपली भाजी तयार झाली आहे। बाजरीच्या भाकरीसोबत खायची आहे। बाजरीच्या भाकरीला तीळ लावून आणि ही भोगीची भाजी आपण भोगीच्या दिवशी खायची असते। तर आपली ही भाजी रेडी झाली आहे। तर आपण हिला सर्व करून घेऊया। या व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर। आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहत रहा। थँक यू।